फ्रीजमधल्या वासासाठी हा बेकिंग सोड्याचा हॅक तुम्ही ऐकला आहे का? मला स्वयंपाक करायचा होता, स्वयंपाकामध्ये मला पिठलं बनवायची होतं, त्यामुळे ना मी हा डबा उघडण्याचा खूप प्रयत्न केला. 2-3 वेळेस प्रयत्न केला, परंतु डबा काय उघडत नव्हता. शेवटी माझ्या नखसुद्धा निघायची वेळ आली. मी तर म्हणते ना 2-3 नखं तर नक्कीच उपटले गेले असेल माझे. त्यानंतर मला इकडे पिठलं वगैरे बनवायचं होतं, मी तिकडे बनवून घेतलं. मग मी ना फ्रीज स्वच्छ करायचं होतं. मला म्हटलं चला आज फ्रीज सोडावरती थोडंसं क्लीन करून घेऊयात. ते मी इकडे क्लीन करायला घेतलं. ते क्लीन करत असताना ना मला थोडं स्वच्छ करून घेऊयात, बाहेरून तर करतोच, परंतु आतून ना मला जरा वास यायला लागला. मला अचानकच आठवले की आपण ना एक हॅक बघितलेला होता, म्हटलं चला आपण तो ट्राय करून बघूयात खरंच तो काम करतो का म्हणून. मी अगोदर काय केलं, आतला सगळा पसारा बाहेर काढून त्याला व्यवस्थित क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर मी काय केलं, सोडा घेतलेला आहे मी इकडे 2-3 चमचे सोडा घेतलेला आहे. म्हणजे जसं फ्रीजर मोठं असेल ना मग त्या पद्धतीने घ्यायचं, 2-3 चमचे अजून वाढून घ्यायचा सोडा. त्यानंतर फ्रीजच्या कोणत्याही एका कोपऱ्याला त्याला ठेवून द्यायचं. आणि हो, तुम्ही हा हॅक कधी ट्राय केला आहे का नक्की मला कमेंटमध्ये सांगा. त्यानंतर बाकीची जी कामं करायची ती मी आवरली. आता तर हॅक नक्की कामी आला की नाही ते नेक्स्ट मी उद्या सांगते.